करत असतात. कुठेतरी समाजाचं हित कशामध्ये आहे हे कोणाला कळतं? संतांना कळतं. आता अलीकडे काय झालंय? स्वतःच्या कल्याणा जगाच्या युवती असं विपरीत झालंय. कारण तुम्ही सुज्ञ वर्ग आहात, खेड्यातले वर्ग नाहीत, सुशिक्षित वर्ग आहात. तुम्हाला कळतं महाराज, अडाणी माणसाचं वेगळं आणि शिकलेल्या माणसांचं वेगळं. आपण त्या ठिकाणी अभ्यास करावं, जाणावं संतांचं कार्य काय आहे. हे समाजासाठीच आहे की नाही? समाजासाठी जे काही कार्य करायचंय ते कोणासाठी? समाजासाठी आणि तळागाळातील समाजासाठी. उच्च नीच काही नाही या ठिकाणी, समान संतांच्या ठिकाणी असतं महाराज, समान. परंतु अलीकडे झालंय काय? भेदभाव निर्माण झालाय. हा या जातीचा, तो त्या जातीचा, हा गरीब, हा श्रीमंत, हा प्रकार घडत आलाय. परंतु तो संतांच्या ठिकाणी नव्हता. मला सांगा, नाथ महाराजांनी ते कडेवरती उचलून घेतलं मूठ, काही त्या ठिकाणी भेदभाव केला का? नाही महाराज. तोही जीव आहे. मला सांगा, नाथाने त्या कावडीचं पाणी त्या गाढवाला पाजावं, नामदेवरायांनी त्या कुत्र्याला पाणी पाजावं, रोटी खाऊ घालावी, हे प्राण्यामध्ये पाहणारी संत मंडळी आहेत. परंतु आपल्याला माणसातला देव दिसत नाही महाराज. कोणातला? माणसातला देव दिसत नाही. गरीब, हा गरीबाला तर त्याच्याकडे पाहिल्या जात नाही महाराज. अलीकडे तुम्ही ज्यांना संत म्हणतात, तुम्ही ज्याला संत म्हणतात, तुम्ही फाटकी कपडे घालून जा, जुनी कपडे घालून जा, तुम्हाला दरवाजाच्याच बाहेर ठेवल्या जाईल महाराज. चांगले कपडे घालून जा, थोडा पातळ कपडा घाला माझ्यासारखा आणि थोडंसं काहीतरी घेऊन जा. ते म्हणते ना, अगोदर त्यांना घेऊन या महाराज. वस्तुस्थिती आहे, परंतु वस्तुस्थिती जमत नाही महाराज. आता अलीकडे काय झिंगिनांग चिकिनांग, झिंगिनांग चिकिनांग एवढंच चालते महाराज. काय विनोद लागतो महाराज. विनोद जर झालाच नाही तर कीर्तन नाही महाराज. हो, बंकट स्वामींनी काय केलं? तमाशातली माणसं कीर्तनात आणली, नाता कीर्तनातली हो, म्हणजे कीर्तनाचं काय चाललंय महाराज? कशासाठी आहे? माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी कशासाठी लिहिली? त्या ठिकाणी सांगितली कशासाठी महाराज? हे आपल्याला कळलं पाहिजे. आपला टाइमपास म्हणून कीर्तन करायची नसतात महाराज. आपल्याकडे जास्त पैसे झाले म्हणून खर्च करायचा नसतो महाराज. कुठंतरी हे माध्यम आहे की जेणेकरून जगाचं हित व्हावं, समाजाचं कल्याण व्हावं. म्हणून काय करतात महाराज? बुडत हे जन न देखवे डोळा, हे तो कळवळा म्हणून महाराज. कळवळा हे जग बुडत आहे, अधोगतीला चाललंय. तुम्हाला उदाहरण जर सांगायचं ठरलं, माऊली ज्ञानोबाराज तुकोबारांच्या नंतर वामन भाऊ भगवान बाबांचं उदाहरण सर्वांना ज्ञात आहे महाराज. बैलगाडीने खडतर प्रवास केला हातुल्याच्या घाटीमधून महाराज. पहा, तो कशासाठी महाराज? कशासाठी? समाजाचं हित व्हावं. समाज हा अधोगतीला चाललाय, नको ते खातो, नको ते पितो. या समाजाला कुठंतरी चांगल्या परमार्थिक मार्गावर आणण्यासाठी काय करतात? देह कष्टविती
जगाचे हित काय अहित काय हिताहित अकह सवर्णे दीर्घ त्या ठिकाणी दीर्घादेश संधी म्हणतात. त्या ठिकाणी हित काय आहे अहित काय आहे हे कोणाला कळतं महाराज? संतांना कळतं. हित कशामध्ये मला सांगा. अगोदरच ज्ञान नाही वाचुनी मनीची नाही वाची सोमटेल कही बीजे विन भुई अंकुर असे. त्या ठिकाणी आतच नाही तर बाहेर येईल कसं, आडातच नाही तर पोहऱ्यात येईल कसं. हित कशामध्ये आहे याच जर ज्ञान नाही ते समाजाला काय सांगणार आहे? मला स्वतःच अज्ञानी आहे, स्वतःच फक्त समाजाला कुठंतरी भटकाटायचंय. एक म्हणती गुरु गुरु अवघा भारू शिष्याचा, फक्त शिष्य जोडण्याच्या पाठीमागं लागणारा हा समाज आहे महाराज कुठंतरी. परंतु शिष्याला समाजाला गरज कशाची आहे? मी तर एक नेहमी सांगत असतो भगवान बाबाचं उदाहरण. तुम्हाला ज्ञान अथवा आहे की नाही मला माहिती नाही, परंतु भगवान बाबा सांगायचे पहा जमीन विका पण कोणाला शिकवा? मुलांना शिकवा. आज गावी खेडी गावातील शाळा बंद पडायच्या मार्गावरती आल्या, शाळा पडत चालल्या. त्या ठिकाणी शिक्षण कोण घेणार आहे? आपलीच मुलं घेणार आहेत ना. शिकणार कोण आहे? आपली मुलं आहेत. परंतु शाळाकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. अन्य ठिकाणी पैसा किती खर्च करतील महाराज, हाच समाज हेच मुलं आपले आहेत हा भाव आपल्या ठिकाणी नाही महाराज, आपल्या ठिकाणी नाही. तिथं गोरगरिबांचे मुलं शिक्षण घेतील हा भाव आपल्या अंतःकरणामध्ये नाही. परंतु भगवान बाबांनी सांगितलंय जमिनी विकायची वेळ आली तरी मुलांना काय करा? शिकवा. ही संत महात्म्याच्या अंतःकरणामध्ये वृत्ती आहे मला. कुठंतरी समाजाचं कल्याण व्हावं का तर हित कळतं त्यांना. आज समाजाला गरज कशाची आहे? व्यसनाधीन झालेला समाज आहे महाराज, व्यसनाधीन झालेला आहे. व्यसनापासून कसं थांबल? त्यांचं पिणं खाणं हे कसं थांबल? मला सांगा. कितीही सत्य केले परंतु त्याच्यामधून इनपुट आउटपुट काही आहे की नाही? काय घेतलं? सत्ता केला आपण काय घेतलं महाराज? कधी कधी तर असा प्रश्न निर्माण होतो जी कमिटी असते तीच माळकरी नसते महाराज, तीच माळकरी नसते. काही काही गावात असं होतं कोण जे निवडून आले त्यांच्या हातात सत्ते, बरोबर आहे की नाही? हा त्यांचा सत्याचा काही महाराजाचा संबंध नसतो, सुतराम संबंध नसतो महाराज, अजिबात संबंध नसतो. त्यांना भजन माहिती नसतं, कीर्तन माहिती नसतं आणि त्यांच्या हातामध्ये सत्ता दिली असते. कशाची? कीर्तनकार बोलवण्याची, टाळकरी बोलवण्याची. म्हणजे पहा आपण कुठं चाललो महाराज? जे व्यसनाधीन आहे ते व्यसनापासून व्यसन थांबलं पाहिजे महाराज. आपण सांगतो अरे पहा जारे बाळ्या दुकानावरून काय घेऊन ये? सिगारेट तंबाखू घेऊन ये असं सांगतो की नाही आपण? हा आपल्याला वाटतं व्यसन करावं की आपल्या मुलाने करावं असं वाटतं का? हा नाही ना. अगदी बरोबर सांगतात की नाही. मग मुलाचे लग्न होत नाहीत म्हणतात. हा आमचा मुलगा सुपारी सुद्धा व्यसन नाही. परंतु मला माहिती आहे का? हा समाजाला सर्वच माहिती आहे तुमचा मुलगा काय करतो, कारण तुम्ही सवय लावली ना. हा कुठं पाठवण्याची? हा नको त्या ठिकाणी पाठवण्याची. हे थांबलं पाहिजे, कुठं तरी थांबलं पाहिजे, व्यसन थांबलं पाहिजे. अहो वाटाने आम्हाला रोज कार्यक्रम असता एक तरी व्यक्ती भेटतो मला काय लेझिम खेळणारा एक तरी व्यक्ती भेटतो. आताही भेटलाच होता, बरोबर आहे की नाही? आताही भेटलाच होता. म्हणजे कुठंतरी थांबलं. आपल्याला खाणं कळाना, पिणं कळाना. हे आहार कोणाचा आहे? जे जिभेने पाणी पितात त्यांचा आहार वेगळा, हो जे ओठाने पाणी पितात त्यांचा आहार वेगळा. प्राणी आपल्यापेक्षा सुद्धा बरे आहेत महाराज. गाढवाचा आहार काय आहे? हो काय आहे? सात्विक आहार आहे महाराज. हो गीतेमध्ये सात्विक आहार सांगितला, तामस सांगितला, राजस सांगितला, तिन्ही आहार सांगितला. त्या ठिकाणी कशा पद्धतीने आहार केला पाहिजे, कशा पद्धतीने विहार केला पाहिजे, कसं चाललं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, किती बोललं पाहिजे, ह्या विहार
यथार्थ बोलावं. हो, परंतु बोलणंही खाणंही माणसाचं काय आहे महाराज. म्हणून आपलं कुठंतरी थांबलं पाहिजे महाराज. हे व्यसन थांबलं पाहिजे तरच परमार्थ आहे. नाही तर किती पैसे माता मावली नाही महाराज, उपयोग नाही. संस्कार महत्वाचे, संस्कार महत्वाचे. मी तर एक नेहमी उदाहरण सांगत असतो महाराज. खेडेगावात आता इकडं शहरांमध्ये 1 BHK 2 BHK, परंतु खेडेगावात काय असतं, 2 मुलं असले तर 2 खोल्या, बरोबर. हा, आवाढव्य बांधकाम भरपूर असतं. परंतु ज्या जीवनामध्ये ज्यांनी अहोरात्र कष्ट केलेले असतात ते 2 मुलं असल्याच्या नंतर किती खोल्या म्हणतात, 2, बरोबर आहे की नाही. सर्व ग्रामीण भागातील शहरामध्ये आले आहेत, सर्वांना त्याचं ज्ञान आहे. मग मला सांगा, म्हातारपणी म्हातारा झाल्याच्या नंतर कोणत्या खोलीत राहतो तो म्हातारा? हा, कोणत्या खोलीत राहतात? हा, दोन्ही खोल्यामध्ये राहतात का महाराज? कारण मुलं विभक्त होतात. त्या म्हाताऱ्याला, ज्या म्हाताऱ्याने आयुष्यभर कष्ट करून आपली संपत्ती नको त्या मार्गाने कमवलेली असते, चांगल्या म्हणा किंवा दुसऱ्या कोणत्या म्हणा, परंतु त्याच म्हातारपणी त्याला राहता येत नाही महाराज. काय कमवलं? पैसा कमवला, मुंबईला येऊन, बरोबर. गावाकडे गेल्याच्या नंतर कुठं राहावं लागलं? पत्र्याच्या खोलीमध्ये. ज्या मुलांसाठी कमवलं, परंतु संस्कार कमवले का? नाही महाराज. तेच म्हातारी माणसं पत्र्याच्या खोलीमध्ये राहिल्याच्या नंतर सुनबाई त्या ठिकाणी येते, म्हणते, बाळ्या जा रे त्या म्हाताऱ्याला चहा घेऊन जा. चहा घेऊन जात असताना मग कपही त्याच्यासाठी भांडी स्वतंत्र असतात, स्वतंत्र, कारण त्याची वेगळीच भांडी असतात. मग चहाचा कप सुद्धा त्याला दांडी नसते. मग ती घेऊन जातात. महाराज, बाळ्या जातो काय चहाचा कप घेऊन. सुनबाई सांगते, जा त्या आजोबाला चहा घेऊन जा. मग तो बाळा म्हणतो, बाबा ते म्हातारे झाले असते तो. आणि म्हातारे झाल्याच्या नंतर हात थरथर कापतात. थरथर कापल्याच्या नंतर चहाचा कप सुद्धा असा थरथर कापतो. तो बाळा सांगतो, बाबा हा कप फुटून देऊ नका. का? का? माझ्या आईवडिलाला कामाला पाहिजे. कोणाला? माझ्या आईवडिलाला. तुम्ही जे संस्कार फिरवता, तुम्ही ज्या पद्धतीने आपण आपल्या सासू सासऱ्यासोबत जसा व्यवहार करता, त्याच पद्धतीने आपली मुलं सुद्धा व्यवहार केल्याशिवाय राहणार नाही. व्यवहार केल्याशिवाय. म्हणून आपण आपल्या सासू सासऱ्याला कसं सांभाळायचं हे आपण ध्यानात ठेवायचं. ज्याची चांगली अवस्था यावी असं वाटत असेल तर त्यांनी आपल्या सासू सासऱ्याला सांभाळावं. प्रत्येकाला वाटतं आपल्या आई वडिलाला सांभाळावं, वाटतं की नाही? ज्या सुना आहेत त्यांना वाटतं आपल्या आई वडिलाला सांभाळावं. त्यांना असं वाटत नाही का आपण आपल्या सासू सासऱ्याला सांभाळल्याच्या नंतर आपल्याही आई वडिलाला कोणती तरी सून सांभाळणं, बरोबर आहे की नाही? वाटतं की नाही? आता मी मुंबईत बऱ्याच वर्षापासून येतो महाराज, बऱ्याच वर्षापासून, खूप वर्षापासून, जवळजवळ 25 वर्षापासून येतो आणि पाहतो महाराज काय म्हातारपण झालेलं असतं. ते म्हणते, माता वय झालेलं असतं, ती म्हणते माझ्या नावावर फक्त फ्लॅट आहे म्हणून माझी सून मला सांभाळते. काय? फक्त नावावर फ्लॅट आहे. माझे मालक नोकरीला होते, मला पेन्शन येते. सुनबाई त्या ठिकाणी जॉबला असते आणि सांगते, मीही त्या ठिकाणी कशामुळे ध्यान देते, 1 तास झाला का सासूबाईला फोन. कशामुळं? जोपर्यंत सासूबाई आहे तोपर्यंत मला पेन्शन मिळणार आहे. या वृत्तीचं नाही महाराज. मी तर एका पोलीस पाटील होते या ठिकाणी ऐरोलीमध्ये, त्यांचा मुलगा डॉक्टर आहे. मला पहिलं माहिती नव्हतं, कारण जनावरांचे डॉक्टर तिकडं गाया म्हशी वगैरे असतात, परंतु इकडे आल्याच्या नंतर कुत्रे मांजरे असतात आणि त्याला डॉक्टर असतात हे मला काही माहिती नव्हतं. मग त्या ठिकाणी वाटेवर चालणारी पिल्ल, कुत्र्याची पिल्ल एक व्यक्ती घेऊन आला आणि घेऊन आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या डॉक्टरला कडे घेऊन आले. त्यांचा कुत्र्याचा काही संबंध, अजिबात संबंध नाही. पण कुठली कुत्रा? रस्त्यावरची कुत्री. आणि ते घेऊन डॉक्टरकडे आले. डॉक्टरकडे आल्याच्या नंतर डॉक्टरने सांगितलं ऍडमिट करावं लागेल. माणसाचं अंतकरण पहा. एक माणूस कुत्र्याचा जीव लावतो, कुत्र्याला मला म्हणायचं नाही की कुत्र्याला जीव लावू नये, यावत जीवातला काय करावा आपण, जीव लावा. त्या पद्धतीने आईवडिलाला सुद्धा आपण काय केलं पाहिजे, जीव लावला पाहिजे. पुंडलिकरायांनी काय केलं, आईवडिलाची सेवा केली. म्हणून पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी विटेवरती उभा आहे. त्या आईवडिलाची मातृदेव भव, पितृदेव भव, नंतर अतिथी देव भव. त्या आईवडिलाची सेवा नाही करायची, पंढरपूरला जायचं, तिकडं डांगोरा पिटायचा
करायचा भक्तीचा, परंतु आईवडिलांची सेवा नाही करायची, कारण नाही, उपयोग नाही. मग संत महात्मे आपल्याला सांगतात, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, किंवा यज्ञदाचरती श्रेष्ठ तत्वदेवे तरोजना स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदन वर्तते. वडीलधारी माणसं जसं जसं वागतात त्या पद्धतीने पाठीमागचा समाज, पाठीमागचा वर्ग हा चालत असतो. पण संत महात्मे आपल्याला दाखवतात की समाजाचं हित कसं आहे. संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी संतांच्या भेटीचा, संतांच्या आलिंगनाचं महत्व आहे. आलिंगने संतांची दिव्य झाली माझी कया. त्या ठिकाणी भेटीचा संत महिमा सुद्धा मोठा आहे. असा अनेक संतांचं वर्णन करणारा अभंग आपल्याला मिळतील महाराज. आणि लक्षण आपण जे बोलतो ते त्या संतांच्याच ठिकाणी गेलं पाहिजे. जे जे काही बोलू ते त्याच ठिकाणी गेलं पाहिजे. हो, लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी नाही प्रतिज्ञा मात्रेन. लक्षणाद्वारे आणि प्रमाणाद्वारे वस्तूची सिद्धी होत असते. आपण म्हणतो चांगले कपडे घातले, कीर्तन केलं म्हणजे संत. नाही महाराज, संत कसाही राहू शकतो, कसाही जगू शकतो. काही काही तर काय करतात, कपडे फाटकी घालतात, इथं म्हणतात काय वैराग्य आहे. काय महाराज, काय वैराग्य आहे महाराज, फाटकी कपडे घालतात आणि इथं सांगतात का तुम्हाला दाखवायचं असतं महाराज. हो, वैराग्य त्याला नाही म्हणायचं. इहे अमुत्रार्थ फलभोग विराग. या लोकापासून परलोकाच्या फलभोगाची इच्छा राहते म्हणजे वैराग्य आहे महाराज. नुसतं प्राप्त सत्याम निषेध, प्राप्त वस्तूचा त्याग करणं म्हणजे वैराग्य. परंतु आपल्याला प्राप्तच नाही त्या गोष्टीचा त्याग करून उपयोग नाही महाराज. संत महात्मे त्याग करतात महाराज. संतांच्या ठिकाणी ती त्यागाची भूमिका असतात. संत महात्मे कसंही राहू शकतात. आता आपण गोविंद बाबांना पाहिलंच आहे. या ठिकाणी कीर्तन झाली त्यांची महाराज. हो, साधर आणि मान, उच्च विचार असे गोविंद बाबांचे होते. आज त्या ठिकाणी पहा परिसर आहे महाराज. त्यागातून घडलेला हा देश आहे. त्यागातून, भोगातून नव्हे. काही काही तर माणसं अशी आहेत 50-50 किलोमीटर फक्त वडापाव खाण्यासाठी जातात महाराज. आणि त्यांना ही लोक काय करतात, संत म्हणतात. फक्त वडापाव. ज्याने रसनेंद्रिय जिंकली नाही त्यांनी कोणतंच इंद्रिय जिंकले नाही आणि त्यांना तुम्ही संत म्हणतात. महाराज सोपं नाही एवढं. संत महात्मे त्याग एवढा सोपा नाही. वारकरी शिक्षण संस्था आहे, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, त्या ठिकाणी त्यागाची भूमिका आहे. त्यागातून ही संत मंडळी घडत असतात महाराज. म्हणून संतांच्या भेटीचा, संतांच्या आलिंगनाचा हो महिमा मोठा आहे. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, दुर्गम आहे महिमा. हो, अशी संत महात्मे. आणि त्या संत महात्म्याला जगद्गुरु तुकोबाराय कशाची उपमा देतात महाराज, कशाची तर आई वडिलांची उपमा देतात. तेच अभंगाच्या पहिले तुम्ही संत माया तुम्ही संत Thank you.